हॅलो नमस्कार, वेलकम टू सोनू फॅशन डिझायनर। तर आज आपण ट्रेंडिंग डिझाईन आणि सिंपल आणि तुम्हा सगळ्यांना जमेल अशी बघणार आहोत। तर व्हिडिओ संपूर्ण बघा। आवडलं तर आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। लाईकच्या बटन खाली हाईपचं ऑप्शन आहे तिथे क्लिक नक्की करा। तर बघा, ठरल्याप्रमाणे बॅक साईडचा आपण पार्ट घेतलेला आहे, गळा आवडता घेतलेला आहे बघा। आणि असा गळ्याला आकार देऊन घेतला, थोडासा मटका टाईप आणि थोडासा पानगळा टाईप असा दोन्ही आपण 2 इंच हे केलेलं आहे। त्यानंतर बघा खाली 2.5 इंच वरती 2.5 इंच खाली 2.25 इंच यावरती गळा करून चौकोन घेतला आणि अशा प्रकारे आकार देऊन घेतला बघा। थोडासा आपल्याला अजून थोडासा हे करायचा आहे बघा। इथं जिथं आपण थोडासा त्रिकोण घेतला आणि तो अजून थोडा कट करायचा आहे बघा। अशा प्रकारे हा अस्तर अगोदर आपण कट करून घेतला अस्तरवरती गळा। त्यानंतर मेन फॅब्रिक खाली ठेवलेला आहे, वरती अस्तरचा कपडा ठेवलेला आहे। आणि बघा हा वेलवेटचा कपडा आहे, त्यामुळं इतका सटकतो, त्यामुळे मी सगळीकडे पिन लावून घेतलेला आहे। पाहिजे नसेल तर तुम्ही गळ्याला गम आहे तो लावून घ्या आणि त्यानुसारच शिलाई करत चला बघा। शिलाई ही अर्धा इंचाच्या अंतरावर करायची आहे, जेणेकरून आपल्याला गळ्याला शेप व्यवस्थित देता येईल। आणि नाहीतर मग खालच्या बाजूने एक शिलाई करायची आहे, जो कपडा आहे तो सटकणार नाही त्यामुळं। तर बघा मी या पद्धतीने खालून आधी शिलाई केली आहे, नंतर मी ती शिलाई काढणार आहे आणि कमरपट्टी लावणार आहे। पण त्या अगोदर खाली शिलाई करून घेतली आणि पिन लावून घेतल्या। जसा गळ्याचा आकार आहे तशी आपण शिलाई करणार आहे अर्धा इंचावरती बघा। तुम्ही व्हिडिओ संपूर्ण बघा, तुमच्या लक्षात येईल। आणि नवीन शिकणाऱ्यांसाठी तो खूपच सोपा आणि तुम्ही हवं तर आता रक्षाबंधन येत आहे तर रक्षाबंधन स्पेशल ही डिझाईन ट्राय करू शकतात। खूप सिंपल आणि आकर्षक दिसते, खूप बटबट पण वाटत नाही। तर तुम्ही नक्की ही बोटनेक डिझाईन मटका गळा तुम्ही म्हणू शकतात, तर नक्की ट्राय करा बघा। तर बघा मी अगोदर शिलाई करून घेतलेली आहे, शिलाई संपूर्ण गळ्याला शिलाई करून घेतली। त्यानंतर एक्स्ट्रा पार्ट कट केला आणि छोटे छोटे कट मारले आहे। आणि आता आपण अस्तर फोल्ड करणार आहे। तर अस्तर हे खालच्या बाजूला टाकणार आहे आणि मेन फॅब्रिक आहे ते वरच्या बाजूला टाकणार आहे। तर बघा, तर छोटे छोटे कट मारून घे, जेणेकरून आपले फिनिशिंग एक नंबर येते। पण आता इथं वेलवेटचा कपडा खूप जाड आहे, त्यामुळं आता आपण इथे काय केलेलं आहे बघा, अस्तर पुढं केलेलं आहे आणि त्यावरती एक शिलाई करून घेतलेली आहे बघा। जिथं आकार येतो तिथं आपण सुई खाली ठेवायची आहे, दाब वरती उचलायचा आहे आणि सुई फिरून तशी शिलाई पूर्ण याला करून घ्यायची आहे बघा। तर अशा पद्धतीने आपण शिलाई करून घ्यायची आहे पूर्ण। त्यानंतर दाबटीप देऊन घ्यायची आहे बघा। त्यानंतर आपण जसा गळ्याचा आकार हे केला होता तसं व्यवस्थित आपण सेट करून घ्यायचा आहे आणि त्यावरती आपण दाबटीप देऊन घ्यायची आहे। आणि खूप डीप नेक मोठा होतो बघा तुम्ही, तर त्यावरती आपण पूर्ण गळ्याला दाबटीप द्यायची आहे। जसा गळ्याचा आकार आहे तसेच द्यायचे आहे। तर व्हिडिओज पूर्ण बघा आणि अजून लाईक नसेल तर लाईक करा, हाईप ऑप्शन आहे तिथं पण सिलेक्ट करा, जेणेकरून हाईपचे पॉईंट मिळतील। तर ओके, त्यानंतर बघा जसा गळ्याचा आकार आहे तशीच आपण शिलाई करणार आहोत। त्यानंतर बघा आपण अस्तर आणि मेन फॅब्रिक चारही बाजूने जोडून घेणार आहोत। तर हा वेलवेटचा कपडा आहे, खूप सटकतो, थोडीशी आपण काळजी घ्यायची आहे बघा। आणि एकदम व्यवस्थित आपण शिलाई करण्याचा प्रयत्न करायचा आहे बघा। इथे धागा संपलेला होता तर मी धागा टाकून घेतला। त्यानंतर गळ्याच्या पूर्ण चारही बाजूला आपण शिलाई करून घेतलेली आहे। त्यानंतर आता बघा टक्स टाकून घ्यायचे आहे। तर शोल्डरच्या मधोमध मी 4 इंचाचे टक्स टाकून घेतलेले आहे। तुमची गळ्याची पाठीमागच्या गळ्याची जेवढी लांबी आहे त्यानुसारच आपण खाली टक्स टाकायचे। मी भरपूर वेळेस सांगितलं आहे टक्स कसे टाकायचे, 2-3 पद्धती सांगितल्या आहे की टक्स मारण्याच्या 2-3 पद्धती सांगितल्या आहे। तुम्ही एकदा जाऊन चेक करा, समजलं नसेल तर परत क्वेश्चन कमेंट सेक्शनमध्ये विचारा।
त्यानंतर बघा आता दोन्ही टक्स मारून झाले, त्यानंतर कमरपट्टी जोडणार आहोत. तर कमरपट्टी अगोदर एकाला एक जोडून जोड द्यायचा आहे. इथं अस्तरचा कपडा संपल्यामुळे मी जोड दिलेला आहे बघा. तर मागे कन्स्ट्रक्शनचे एवढे कामं चालले आहे त्यामुळं अजिबात आवाज लाईव्ह पण घ्यायला जमत नाही. रात्री मी 10 वाजता लाईव्ह घेतली, कारण बघा इतका आवाज आहे त्यामुळं काहीच करणं शक्य होत नाही. कन्स्ट्रक्शनचाच खूप आवाज आहे. तर बघा आपण कमरपट्टी लावलेली आहे अर्धा इंचावरती. इथं कमरपट्टी मी 2 इंचाचीच घेतली आहे, खूप छोटीच घेतलेली आहे. म्हटलं छोटीच चांगली वाटते, मोठी नाही छान वाटत. आणि आपण इथे इथं एक दाब टेप द्यायची आहे आणि वरच्या बाजूला आपण हात शिलाई घालत चालायची आहे बघा. खूप सोपं पद्धत आहे. तर त्यानंतर बघा त्यानंतर आपण आता लेस लावून घेणार आहे. पूर्ण गळ्याला लेस लावून घ्यायची आहे. असा गळा रेडी झाल्यानंतर आता आपण लेस इथं वेलीची लेस लावायची आहे बघा. पण इथं खूप जाड कपडा आहे बघा, मशीन पण चालत नाही आहे. सारखी धागा खालून एका जागेवर मशीन चालू आहे. आता ह्या सुयोगची मशीन आहे, तर हे दोन्ही पण एकच मशीनवर म्हणजे पिको फॉल आणि शिलाई एकाच मशीनवर असते, त्यामुळे याचा पाता थोडासा पातळ आहे असं ते म्हणतात जे सुयोगवाले होतेत ना, ज्यांच्याकडून मशीन घेतली ते. त्यामुळे तुम्ही घेताना ना शिलाईची मशीन आणि पिकोची मशीन सेपरेट घेत चला बघा. आता इथं जाड कपडा आल्यामुळं असा हा प्रॉब्लेम होतो आहे. त्यामुळे मी तुम्हाला सजेस्ट करेल का तुम्ही शिलाईची आणि पिको फॉलची मशीन सेपरेट घ्या. तर बघा इलेक्ट्रिकल मशीन घेण्याचं थोडंसं टाळा, कारण इलेक्ट्रिकल मशीनचं पार्ट परत लवकर नीट करून भेटत नाही, सर्व्हिसिंग लवकर भेटत नाही. त्यामुळं आपल्या मॅन्युअल ज्या मशीन असतात त्याच घेण्याचा प्रयत्न करा. शिलाई मशीन जसा गळ्याचा आकार आहे तसेच आपण गळ्याला शिलाई देऊन घेतलेली आहे बघा. त्यानंतर आपण डबल शिलाई करायची आहे गळ्याला. बघा अशा प्रकारे आपला डीप नेक बोट नेक तयार झालेला आहे. तुम्हाला ही पद्धत आवडली असेल तर नक्की आपल्या चॅनलला लाईक करा. त्यानंतर आता आपण एक चौकोनी 2 पट्ट्या चौकोनी 2 पट्ट्या काढून घेतलेल्या आहेत. त्यात त्रिकोण करून आपण जे लटकन आहे ते लावून घ्यायचे आहे. बघा लटकन बनवण्याची पण खूप सोपी पद्धत आहे आपली. त्रिकोण करायला त्यामध्ये दोरे टाकायचे आहे आणि वरून शिलाई करून पलटी करून घ्यायचं आहे बघा. तर अशा प्रकारे आपण हे लटकन आहे ते कापडाचेच बनवून घेतलेले आहे. दोन्ही पण आपण जे नॉड आहे त्या आतमध्ये टाकून जे लटकन आहे ते तयार करून घेतलेले आहे बघा. जशी कटिंगची पद्धत सोपी आहे तर स्टिचिंगची पद्धत पण खूप सोपी आहे. आता थोडे दिवस मी तुम्हाला घरगुती भरपूर वस्तू बनवून दाखवणार आहे, पण आपल्या रक्षाबंधनमुळे खूप सारे ब्लाऊज आलेले आहेत त्यामुळं थोडंसं ब्रेक घेतलेला आहे. पण तोपर्यंत तुम्ही ब्लाऊज डिझाईनचे व्हिडिओ नक्की बघा आणि लाईक करत चला, सबस्क्राईब करत चला. खूप ताई येते ते सबस्क्राईब नाही करत, तर प्लीज सबस्क्राईब करत चला. व्हिडिओ बघितल्यानंतर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करण्याचा नक्की प्रयत्न करा. बघा वरून मी 2.5 इंचावर शोल्डरच्या बाजूने खुणा करून घेतल्या आणि जे लटकन आहे ते जोडून घ्यायचे आहे बघा. गळ्याच्या बाजूने आपण ठेवले आहे आणि शिलाई करून घेतलेली आहे बघा. व्यवस्थित शिलाई करून घ्यायची आहे. तर अशी रक्षाबंधन स्पेशल आपली ही ब्लाऊज डिझाईन रेडी आहे. तर तुम्हाला आवडली असेल आणि सर्वसामान्य सर्वसामान्य म्हणजे जे नवीन शिकत आहेत त्यांना सहज ही माटका गळा डिझाईन स्टिच करता येईल. तुम्हाला स्टेप बाय स्टेप मी स्टिचिंग दाखवले आहे. तर बघा हा व्हिडिओचा फायनल लुक आहे. तर संपूर्ण व्हिडिओ बघितला त्याबद्दल धन्यवाद. थँक्स फॉर वॉचिंग एव्हरीवन. बाय बाय.